कोकणामध्ये 15 पैकी एकही जागा काँग्रेसला मिळालेली नाही। रायगड बरोबर रत्नागिरी सिंधुदुर्गातही काँग्रेसची पाठी कोरी असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तसंच या निवडणुकीमध्ये काँग्रेस मित्रपक्षांना पाठिंबा देणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीमधील बिघाडी चव्हाट्यावर आली आहे। पूर्व मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांसोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजू वैद्य आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष रिंगणात उतरलेत। अकोल्यामध्ये सर्वाधिक बंडखोर उमेदवारांची संख्या महायुतीमध्ये आहे। भाजपमध्ये सर्वाधिक आउटगोइंग सुरू आहे तर प्रहार पक्षात सर्वाधिक इनकमिंग सुरू आहे। त्यामुळे ताकद नसलेल्या तिसरी आघाडीला नाराज इच्छुकांमुळे बळ मिळालंय। मात्र या निवडणुकीच्या रिंगणामध्ये याचा महायुतीला फटका बसणार आहे। महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते बंडखोरांना थंड करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते। बंडखोरीचा महायुतीला फटका बसू नये यासाठी तिन्ही नेत्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। रामटेक विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे, कारण काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली आहे। यांच्या बंडखोरीला स्थानिक नेत्यांनी उघडपणे समर्थन दिले। त्यांच्या रॅलीमध्ये सुनील केदार सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल बरबटे यांचं टेन्शन वाढणार। हिंगोलीमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी अखेर बंडखोरी करत अर्ज दाखल केलाय। काँग्रेसकडून उमेदवारी नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाऊराव पाटलांचं हृदय भरून आलं आणि अक्षरशः ते ढसाढसा रडले। अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गेल्यामुळे काँग्रेस नाराज आहे। यामुळे काँग्रेसच्या गुणवंत देवपारे यांनी बंडखोरी केली आहे। दर्यापूरमधून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता आहे। लातूरचे भाजपचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलाय। काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या प्रचाराच्या शुभारंभावेळी भाजपला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे विधानसभेच्या तोंडावरच लातूर जिल्ह्यात भाजपला मोठं खिंडार पडलंय। खेड आळंदी विधानसभेतून शरद पवार यांच्या पक्षाचे नेते अतुल देशमुख यांनी बंडखोरी केली। अतुल देशमुखांनी बंडखोरी करत आपला अपक्ष निवडणुकीचा अर्ज भरलेला आहे। यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे। महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाबाजी काळे लढवत आहेत। पुण्यामध्ये काँग्रेसला धक्का बसलाय। कमल व्यवहारे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पदाचा राजीनामा दिलाय। कमल व्यवहारे यांच्याकडे काँग्रेसची मोठी जबाबदारी होती, मात्र पक्ष सातत्यानं डावलत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी राजीनामा दिलाय। शिवसेनेच्या माजी खासदारांना श्रीरामपूर या विधानसभेमध्ये बंडखोरी केलेली आहे। माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी अपक्ष निवडणुकीचा अर्ज भरलाय। शिवसेनेचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। पालघरमध्ये बोईसर आणि विक्रमगड या दोन ठिकाणी बंडखोरी झाली आहे। बोईसरमधून शिवसेनेकडून इच्छुक असलेले जगदीश धोडी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय, तर शिंदे गटाचे प्रकाश निकम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे। महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पालघरचे उमेदवार जयेंद्र दुबळा यांनी अर्ज दाखल केलाय। यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। सांगलीच्या शिराळा विधानसभा मतदारसंघातून मानसिंगराव नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अर्ज भरण्याआधी नाईक यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली। नाईक यांच्या विरोधात सत्यजित देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले। बोईसर विधानसभेतून महायुतीचे विलास तारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। यावेळी महायुतीकडून मिरवणूक काढत मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। अकोल्यातील 5 मतदारसंघांमध्ये काल शेवटच्या दिवशी 100 जणांनी 128 अर्ज सादर केलेले आहेत, तर पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत 129 उमेदवारांनी 180 अर्ज दाखल केले।
पालघरमध्ये शिवसेनेकडून उमेदवार राजेंद्र गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक त्यांनी काढली। पालघरमधील विक्रमगड मतदारसंघातून भाजपचे उमेदवार हरिश्चंद्र भोये यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। डहाणूमधून भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। दोन्ही उमेदवारांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केलाय। बोईसर विधानसभेसाठी बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। जनता मला साथ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघांसाठी 1272 उमेदवारांनी 2506 अर्ज दाखल केलेत। पिंपरी मतदारसंघातून सर्वाधिक 99 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेत। दौंड आणि कसबा या मतदारसंघातून सर्वात कमी 42 उमेदवारी अर्ज प्राप्त झालेत। पोलिसांनी कार्यकर्त्यांवर खोटी कारवाई करू नका। जर कार्यकर्त्यांवर खोटी कारवाई केली तर सरकार आमचंच येणार, तेव्हा तुम्हाला बघून घेऊ असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिलाय। लातूरच्या उदगीरमध्ये प्रचार सभेत ते बोलत होते। सांगलीमधील जाहीर सभेत काँग्रेसमधली गटबाजी पाहायला मिळाली। पृथ्वीराज पाटील यांच्या सभेला विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे। यावेळी अर्ज दाखल करण्याबरोबरच विजय संकल्प सभेचंही आयोजन करण्यात आलं होतं। मात्र खासदार उपस्थित न राहिल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। संभाजीनगर शहरावर पुढील काही दिवस ड्रोनची नजर असणार आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संभाजीनगरमधील पोलीस प्रशासन सज्ज आहे। शासकीय कार्यालय, हॉटेल्स तसंच मार्केटवर ड्रोनची नजर असणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत गृहमंत्री आर.आर. आबा पाटील यांच्या संदर्भात जे वक्तव्य केलेलं आहे ते वेदनादायी आहे असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। तर देवेंद्र फडणवीसांनी कोणत्या परिस्थितीमध्ये आणि का अजित पवार यांना ती फाईल दाखवली याबाबत फडणवीसांची चौकशी केली जावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 70,000 कोटी सिंचन घोटाळ्याच्या फाईल संदर्भात वक्तव्याचा बच्चू कडू यांनी समाचार घेतलाय। आमच्याकडे आले की देव आणि तुमच्यामध्ये आहे तो सैतान अशी भूमिका काही पक्षांची असते असं म्हणत बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधलाय। उद्धव ठाकरे यांना काँग्रेसमधून आयात उमेदवार करावे लागतात हे मोठं दुर्दैव आहे असं टीका शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलेली आहे। उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन हुजरेगिरी करून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी पायमल्ली केलेली आहे असा आरोपही त्यांनी केला। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलाय। संगमनेरला त्रास देणाऱ्यांना 23 नोव्हेंबर नंतर माफी नाही, तर शिर्डीतही काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करणार असल्याचा इशारा थोरातांनी दिलाय। त्यामुळे अहिल्यानगरमध्ये निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय। पालघर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलाय। पालघरमध्ये राजेंद्र गावित यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना ते बोलत होते। महायुतीमध्ये 3 ते 4 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। आमच्यातील मैत्रीपूर्ण लढती ठरवून होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तिढा सुटला नाही तिथं न भांडता एकमेकांचा प्रचार करून उमेदवार निवडून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता, मी राजकारणातून संन्यास घेतलेला नाही असं विधान प्रकाश सोळंके यांनी केलेलं आहे। महायुतीनं माझी उमेदवारी जाहीर केली असून मी ताकदीनं निवडणुकीला सामोरं जाईन असं त्यांनी म्हटलंय। भाजपचे जगदीश मुळीक यांनी विधानसभेतून माघारी घेतली आहे। मुळीक उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचं त्यांनी काल स्पष्ट केलं। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या फोननंतर मुळीक यांनी माघार घेतली। मला माझ्या नेत्यांनी आश्वासित केलेलं आहे की ते मला न्याय देतील अशी प्रतिक्रिया मुळीकांनी दिली आहे। मुंबईतील माहीम मतदारसंघाच्या लढतीकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच इथून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत। अमित ठाकरे यांच्यासमोर शिवसेनेचे सदा सरवणकर हे मैदानामध्ये उतरले, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश सावंतही त्यांच्यासमोर उभे ठाकले। राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिक यांचा प्रचार भाजप करणार नाही अशी स्पष्ट भूमिका भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली आहे।
या अगोदर सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात भूमिका स्पष्ट केल्याचं शेलारांनी म्हटलेलं आहे। कोपरगाव मतदारसंघात धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी निवडणूक आहे अशी टीका खासदार निलेश लंके यांनी केली। ठाकरेंना सत्तेवरून खाली खेचण्याचा आणि पवारांच्या कुटुंबाचे 2 भाग करण्याचं काम भाजपनं केलं। या भाजपला जागा दाखवण्याची हीच वेळ आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे। कल्याण पश्चिम मधून भाजपमध्ये बंडखोरी झाली। शिवसेनेनं युती धर्म न पाळल्यामुळे कल्याण पश्चिम मधून बंडखोरी करण्यात आली असं वक्तव्य नरेंद्र पवार यांनी केलंय। माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। रत्नागिरी विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्येच बंडखोरी झाली। विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उदय बने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। रत्नागिरीतून उदय सामंत यांच्या विरोधात बाळ माने यांना उमेदवारी मिळाल्यामुळे बने हे नाराज आहेत। कर्जतमधून शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। त्यानंतर ते उमेदवारांशी बोलत होते। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्तीय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांना चंद्रपूरच्या राजूरमधून उमेदवारी देण्यात आली होती। मात्र स्थानिक नसल्याच्या आरोपांनंतर भाजपच्या स्वपक्षीय 2 माजी आमदारांनी बंडाचा झेंडा उभारत उमेदवारी दाखल केली। अलिबाग विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापनं याआधीच या मतदारसंघातून चित्रलेखा पाटलांचा अर्ज दाखल केलाय। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता नवा पेच निर्माण झालाय। गडचिरोलीच्या अहेरी क्षेत्रातून राष्ट्रवादीकडून धर्मराव बाबा आत्राम यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांनी अर्जही दाखल केलाय। आपल्या विरोधात कुठलंच आव्हान नसून निवडणूक मीच जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तर मला फक्त 5 वर्ष द्या, मतदारसंघाचा कायापालट नाही केला तर पुन्हा तोंड दाखवणार नाही असं आवाहन माणिकराव ठाकरे यांनी केले। साताऱ्याच्या वाई मतदारसंघातून अरुणाताई पिसाळ यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली आहे। मोठं शक्ती प्रदर्शन त्यांनी केलं आणि अर्ज दाखल केला। कोपरगाव मतदारसंघामध्ये आशुतोष काळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून संदीप वरपे यांना उमेदवारी मिळालेली आहे। त्यांनी अर्ज दाखल केलाय। वरपे यांचा अर्ज भरण्यासाठी खासदार निलेश लंके, भास्कर भगरे उपस्थित होते। एकेकाळचे राजकीय शत्रू असलेल्या दीपक केसरकर यांच्यासाठी नारायण राणे आणि त्यांचे 2 पुत्र मैदानामध्ये उतरले। महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। यावेळी सावंतवाडीमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। करमाळा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून दिग्विजय बागल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर महाविकास आघाडीकडून नारायण पाटलांनी उमेदवारी अर्ज भरलाय। अपक्ष उमेदवार आणि विद्यमान आमदार संजय शिंदे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। ज्येष्ठ लेखिका वीणा देव यांचं निधन झालंय। प्राध्यापिका वीणा देव यांचं वयाच्या 75व्या वर्षी अल्पशा आजारानं निधन झालं। अभिवाचनाच्या माध्यमातून अभिजात साहित्याच्या प्रचारामध्ये वीणा देव यांनी मोठं योगदान दिले। सहमतीने घटस्फोट घेणाऱ्या जोडप्यांसाठी कुलिंग कालावधीची अट ठेवू नका अशी महत्त्वाची सूचना उच्च न्यायालयानं कौटुंबिक न्यायालयाला केलेली आहे। त्यामुळे सहमतीने घटस्फोट घेणाऱ्यांची मानसिक त्रासातून सुटका होणार आहे। तसंच घटस्फोटाच्या प्रक्रियेला गती मिळणार असल्याचंही मुंबई हायकोर्टानं म्हटलंय।